नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा आता आपण घेणार आहोत जगाच्या पाठीवर या आपल्या विशेष बुलेटिनमध्ये. लस घेण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अमेरिकन नागरिकांना सातत्याने आग्रह करतायत. देशव्यापी मंथ ऑफ ॲक्शनचा भाग म्हणून 4 जुलैपूर्वी लस घेण्यासाठी त्यांनी उत्तर कॅरोलिनामध्ये नागरिकांना आवाहन केलेलं आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत 70% नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट गेल्या महिन्यामध्ये अध्यक्ष बायडन यांनी बोलून दाखवलेलं होतं. हे उद्दिष्ट साध्य केलं नाही तरी त्याच्या जवळपास तरी जाता येईल अशी त्यांना अपेक्षा आहे. बुधवारपर्यंत 65.6% अमेरिकन नागरिकांनी लसीचा किमान एक तरी डोस घेतलेला आहे आणि 4 जुलैपर्यंत ही संख्या जास्तीत जास्त 67% पोहोचू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानलेले आहेत. व्यापक प्रमाणात लसींचं वितरण केल्याबद्दलही त्यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तुम्ही सर्वांनी मिळून जे केलेलं आहे त्याला तोड नाही, तुमचे आभार मानावे तितके कमीच असल्याचं कौतुक जो बायडन यांनी केलं. जो बायडन नॉर्थ कॅरोलिनाच्या दौऱ्यावर आहेत. हवाईमध्ये कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध 8 जुलैपासून रहिवासी आणि पर्यटकांसाठी शिथिल केले जाणार आहेत. 8 जुलैपर्यंत 60% नागरिकांचं लसीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निर्बंध कमी केले जातील असं गव्हर्नर डेव्हिड ॲयेग यांनी म्हटलेलं आहे. पूर्ण लसीकरण झाल्यास 8 जुलैनंतर हवाईमध्ये प्रवासाआधी कोविड टेस्ट करायची आणि प्रवासानंतर क्वारंटाईन राहण्याची गरज राहणार नाही असंही डेव्हिड यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतल्या लसीकरण मोहिमेमध्ये आता बरीच प्रगती झाल्याचं अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटलंय. नॅशनल व्हॅक्सिन मंथ ऑफ ॲक्शनमध्ये ज्या संस्था सहभागी झाल्या होत्या त्यांच्याशी हॅरिस यांनी व्हर्च्युअली संवाद साधला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत केलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाचेही त्यांनी आभार मानलेत. तुम्ही केलेल्या कामाचा परिणाम या प्रगतीमध्ये दिसतोय असं हॅरिस गुरुवारी व्हाईट हाऊसमधून म्हणाल्या. सध्या 65%हून जास्त अमेरिकन नागरिकांनी लसीचा किमान एक तरी डोस घेतलाय. ही चांगली बाब आहे, पण अजूनही आपलं काम संपलेलं नाही. हा वीकेंड आपल्याला उद्दिष्ट गाठण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे असंही कमला हॅरिस यांनी म्हटलंय. अमेरिका अफगाणिस्तानला जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे 30 लाख डोस देणार आहे. डेल्टा व्हायरसमुळे अफगाणिस्तानमधल्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचं दिसतंय आणि याचाच सामना करण्यासाठी अमेरिकेकडून ही लसरूपी मदत केली जाणार आहे. अफगाणिस्तानमधल्या नेत्यांची बायडन व्हाईट हाऊसमध्ये भेट घेणार आहेत. त्यापूर्वी एक दिवस आधी व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरेन जीन पियर यांनी ही घोषणा केली आहे. पुढच्या आठवड्यात या लसी पोहोचवल्या जातील. तसंच ऑक्सिजन आणि अन्य वैद्यकीय साहित्याची सुद्धा अफगाणिस्तानला मदत केली जाईल. अमेरिकेनं जाहीर केलेल्या 5,55,00,000 लसींच्या मदतीचाच हा एक भाग आहे. क्युबानं या आठवड्यात कोरोनाच्या लस परिणामकारक असल्याचं जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली गेलेली आहे असं क्युबाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. अब्दाला आणि सोबेराना 02 या दोन्ही लसी नवीन व्हायरसशी लढण्यासाठीची सगळे आंतरराष्ट्रीय निकष आणि पातळ्या पूर्ण करतील याबाबत या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा खात्री दर्शवली आहे. अनेक देशांनी ईमेलवरून याबाबत चौकशी केल्याचंही बायोक्युबा फार्माच्या उपाध्यक्ष युलेगिओ पिमेंटेल यांनी सांगितलेलं आहे. कोणत्या देशांनी मागणी केली आहे याबाबत मात्र त्यांनी स्पष्टता दिलेली नाही. मात्र या घडामोडींबद्दल अर्जेंटिना, इराण आणि व्हिएतनाम यांना माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेनं या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जावी अशी अपेक्षा आता क्युबामध्ये व्यक्त होतीये. कोलंबियामधल्या एका मुलीनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तिच्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण केली आहे. 2 आठवड्यांपूर्वी आलेहेंद्रा एरेनास हिच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. आपली राख झाडासोबत पुरली जावी अशी त्यांची शेवटची इच्छा होती आणि त्यांच्यासारखाच कोविडनं मृत्यू झालेल्यांच्या शेकडो कुटुंबियांनी जवळपास 3000 झाडं आपल्या जीवलगांच्या स्मरणार्थ लावलेली आहे. बोगोटापासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका अभयारण्यात ही झाडं लावण्यात आलेली आहेत. कोलंबियामध्ये सरकारविरोधी निदर्शनं करण्यात येत होती आणि यावेळेला झालेल्या गर्दीमुळे आणि पुन्हा एकदा सुरू झालेल्या दुकानं आणि व्यवसायांमुळे इथल्या रुग्णसंख्येत
वाढ झाली असं आरोग्य अधिकाऱ्यांचं मत आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या स्मरणार्थ झाड लावण्याची कल्पना कोलंबियामधल्या विविध भागांमध्ये सध्या राबवली जाते. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी एका लहान मुलीला तिचा मास्क काढायला सांगितल्याचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होतोय. त्यानंतर बोल्सोनारो यांच्यावर जोरदार टीका होतीये आणि पुन्हा एकदा त्यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी सुद्धा होतीये. देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत भीषण असताना अशा प्रकारे संरक्षण करणाऱ्या उपायांनाच हरताळ फासणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी मागणी केली जाते. एका सरकारी कार्यक्रमात बोल्सोनारो यांना शुभेच्छा देण्यासाठी 10 वर्षांची फॅबिया लॅरिसा ही मुलगी स्टेजवर गेलेली होती. तेव्हा तिला बोल्सोनारो यांनी मास्क काढायला सांगितला. त्या मुलीनं तो मास्क काढला सुद्धा आणि हाच व्हिडिओ सध्या टीकेचं लक्ष ठरलाय. ब्राझीलमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे लक्ष न दिल्यानं भीषण परिस्थिती ओढवल्याचा आरोप बोल्सोनारो यांच्यावर केला जातोय. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढतीये आणि याचाच निषेध म्हणून ब्राझिलियामध्ये जोरदार निदर्शनं केली गेली. या निदर्शनांमध्ये देशभरातनं अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातातल्या झेंड्यांवर त्यांनी कोरोना बळींची नावं लिहिलेली होती. आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नसताना अनेक जण या कोविडला बळी पडले. अनेकांना आरोग्याच्या समस्या नसून सुद्धा कोविड दरम्यान त्यांना योग्य ते उपचार मिळाले नाहीत म्हणून त्यांचा जीव गेला असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. ब्राझीलच्या काँग्रेससमोर ही निदर्शनं केली गेली. कोरोना काळात योग्य त्या उपाययोजना न केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या विरोधात चौकशी सध्या सुरू आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासात 16,703 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंतची रुग्णसंख्या 46,84,572 इतकी झालेली आहे. एकाच दिवसात कोरोनामुळे 21 रुग्णांचा मृत्यू झालाय तर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 28 दिवसात मृत्यू झालेल्यांची संख्या 1,28,048 इतकी झालेली आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे ब्रिटनमधल्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होतीये. डेल्टा प्लस व्हेरियंटचे ब्रिटनमध्ये सध्या 40 रुग्ण आढळले. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना ब्रिटननं प्रवासासाठी असलेले नियम आता शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. या उन्हाळ्याच्या अखेरीस टप्प्याटप्प्यानं नवीन धोरण अंमलात आणणार असल्याचं परिवहन विभागाकडून सांगितलं गेलंय. सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा एकदा सुरू करण्याच्या प्रयत्नांसह आम्ही पुढे जात आहोत आणि आमच्या लसीकरण कार्यक्रमाच्या यशानंतर आम्ही आता इतर देशांमधून लसीकरण पूर्ण केलेल्यांसाठी अलगीकरणाचा कालावधी काढून टाकण्याचा विचार करत आहोत असं परिवहन विभागानं म्हटलेलं आहे. प्रवेश प्रतिबंधित केलेल्या स्पेनच्या बेलरिक बेटाला यूकेनं परवानगी दिल्यानंतर आता यूकेमधल्या पर्यटकांचं स्वागत करायला मेलोर्काचं बेट देखील सज्ज आहे. तिथं सध्या स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. समुद्रकिनारे स्वच्छ आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारं वातावरण आहे. ब्रिटिश सरकारनं गुरुवारी संध्याकाळी यूकेच्या रहिवाशांसाठी प्रवासासाठी लावलेले निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेतलाय. माल्टा, माडेरा, बेलरिक बेटं, बऱ्याच यूके ओव्हरसीज टेरिटरीज आणि कॅरिबियन बेटांसह बार्बाडोस यांना बुधवारी 30 जूनपासून ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. यूकेनं विस्तारित प्रवासाची एक ग्रीन लिस्ट जाहीर केली आहे. ब्रिटिश परिवहन सचिव ग्रांट शॅप्स यांनी ट्विट करून तशी माहिती सुद्धा दिलेली आहे. माल्टा, माडेरा, बेलरिक आयलँड्स, बार्बाडोस आणि इतर ठिकाणांचा या ग्रीन लिस्टमध्ये समावेश आहे. तर एरिट्रिया, हायती, डॉमिनिकन रिपब्लिक, मंगोलिया, ट्युनिशिया आणि युगांडा यांचा रेड लिस्टमध्ये समावेश आहे. कालांतरानं लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी प्रवासी निर्बंध आणखी शिथिल केले जाण्याचा विचार सध्या केला जातोय. पोर्तुगालनं प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांना शिथिलता द्यायला सुरुवात केली आहे. मात्र लिस्बनमध्ये निर्बंध कायम असतील कारण लिस्बनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे काही रुग्ण आढळलेत. देशात गुरुवारी आढळलेल्या एकूण 1,556 नव्या रुग्णांपैकी 1,000हून अधिक रुग्ण एकट्या लिस्बनमधले होते. 20 फेब्रुवारीपासूनची ही सर्वाधिक संख्या आढळली गेलेली आहे. त्यामुळे लिस्बनला निर्बंधांमधून इतक्यात तरी सूट मिळणं शक्य दिसत नाही.
रशियामध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी 20,182 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 568 रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. जानेवारी महिन्यानंतरची ही उच्चांकी आकडेवारी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रमाण वाढल्याचं बघत लसीकरण किती आवश्यक आहे हे जनतेला पटवून देण्यासाठी अधिकाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. बुधवारपर्यंत एकूण लोकसंख्येच्या केवळ 14% नागरिकांना लसीचा 1 डोस मिळालेला होता, तर 11% नागरिकांचं पूर्णपणे लसीकरण पार पडलेलं आहे. जगभरामध्ये सध्या कोरोनाच्या डेल्टा या व्हेरियंटनं थैमान घातलंय. यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपियन नागरिकांना कोरोनाच्या डेल्टा या प्रकाराच्या व्हेरियंटपासून अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. गुरुवारी ब्रसेल्समध्ये झालेल्या युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेत मॅक्रॉन बोलत होते. कोरोना संसर्गाच्या वाढत्या चिंतेमुळे फ्रान्सनं आपल्या रेड लिस्टमध्ये रशियाचं नाव देखील आता समाविष्ट केलंय. रशियाला देखील आता फ्रान्सनं गंभीर प्रवासी निर्बंध घातलेले आहेत. फ्रान्स सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल ॲटल यांनी बुधवारी 21 देशांच्या यादीत रशियाचं नाव समाविष्ट करत असल्याचं सांगितलंय. फ्रान्समध्ये येणाऱ्यांनी लस घेतलेली असणं आवश्यक आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं आवश्यक आहे आणि तसंच देशात आल्यानंतर 8 दिवस क्वारंटाईन असणं देखील गरजेचं असणार आहे. ऑस्ट्रेलियातलं सर्वात मोठं शहर असलेल्या सिडनीमध्ये स्थानिक पातळीवर आणखी 22 कोरोना रुग्णांचं निदान झाल्यानंतर सिडनीचा काही भाग लॉकडाऊन केला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आता दिलेली आहे. सापडलेले नवे रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटचेही असू शकतात असा संशय व्यक्त होतोय. आजपर्यंतची ही संख्या 65 इतकी झालेली आहे. ऑस्ट्रेलियातल्या राज्यांनी सिडनीच्या भागातून किंवा न्यू साऊथ वेल्समधल्या कुठल्याही भागातनं प्रवाशांसाठी त्यांच्या सीमा बंद केलेल्या आहेत. पॅरिसमधल्या इजिप्शियन दूतावासानं फ्रान्सचे सभासद, मानवाधिकार कार्यकर्ते आणि तुरुंगातले कार्यकर्ते रॅमी शॅथ यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या सुटकेची मागणी करणारी याचिका असलेला प्रतिकात्मक बॉक्स सोपवायला नकार दिलाय. पोलिसांनी शॅथची पत्नी सेलिन लेब्रून शॅथ, निवडलेले अधिकारी आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या प्रतिनिधींना इमारतीजवळ जाण्यापासून रोखलं. मंगळवारी पॅरिसमध्ये शॅथ यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही लोक एकत्र आले होते. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. बुधवारी कोसळून दुर्घटना झाली होती. वॉशिंग्टन डीसीचे सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमहापौर क्रिस गिल्डार्ड यांनी माहिती देताना सांगितले की एक मोठा ट्रक या पादचारी पुलाला धडकला होता, ज्यामुळे हा पूल काहीसा अस्थिर आणि कोसळण्याच्या स्थितीत होता. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले होते. अमेरिकेमध्ये आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारते, मात्र मिसुरीमध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. इथे डेल्टा व्हेरियंटमुळे वेगानं होणारा संसर्ग आणि लसीकरणाबाबतचा निरुत्साह, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये लस न घेतलेल्या तरुणांची संख्या वाढतीये. सध्या अमेरिकेत सर्वात जास्त इन्फेक्शन रेट मिसुरीमध्ये आहे. लसीकरणाचं प्रमाणही अगदी कमी आहे. एका काउंटीमध्ये तर फक्त 13% लसीकरणच झालंय. हॉस्टन हॉस्पिटलमधल्या लस घ्यायला नकार दिलेल्या 150 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलंय किंवा त्यांना लसीच्या आवश्यकतेबद्दल कर्मचाऱ्यांनी केलेला दावा फेटाळून लावल्यानंतर राजीनामा द्यायला सांगितलं आहे. एकूण 153 जणांवर अशी कारवाई करण्यात आल्याची माहिती होस्टन मेथोडिस्टच्या प्रवक्त्यानं दिली आहे. जर या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना लस घेणं आवश्यक वाटत नसेल तर त्यांनी इतरत्र काम करावं असा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीलाच न्यायाधीशांनी दिला होता. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची मागणीही केली होती. डेल्टाच्या संसर्गामुळे कोरोनाचा समूळ नाश करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठा धोका निर्माण झालाय, असा इशारा व्हाईट हाऊसचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फौसी यांनी दिलाय. मूळ भारतात आढळलेल्या या व्हेरियंटचे अमेरिकेत आता 20%पेक्षा सुद्धा जास्त रुग्ण आढळलेत. 2 आठवड्यांपूर्वी हे प्रमाण केवळ 10% होतं, असं डॉक्टर फौसी यांनी स्पष्ट केलंय. ब्रिटनमध्ये सुद्धा डेल्टाचा संसर्ग वाढतोय. अमेरिकेतल्या लसी डेल्टा विरोधात लढण्यासाठी प्रभावी आहेत, असंही ते म्हणाले.
पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये लसीकरणाला वेग आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लिस्बन युनिव्हर्सिटीच्या स्पोर्ट्स स्टेडियममध्ये पुन्हा एकदा लसीकरण केंद्र खुलं करण्यात आलंय. पोर्तुगालच्या लष्कराकडून हे केंद्र चालवलं जाणार आहे आणि 50 वर्षांवरील लस न घेतलेल्या लोकांना इथे प्राधान्यानं लस दिली जाईल. पोर्तुगालमध्ये बुधवारी 1500 रुग्णांची एका दिवसात नोंद झालेली आहे. यातले 2/3 रुग्ण लिस्बनमधले आहेत. सध्या तरी हॉस्पिटलमधली परिस्थिती आटोक्यात आहे. लिस्बनमध्ये आणि तिथून बाहेर जाण्यावर याआधीच बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या यांची वैयक्तिक भेट घेतली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनची त्यांची ही पहिली भेट आहे. यापूर्वी या दोघांची 15 महिन्यांपूर्वी 11 मार्च 2020 रोजी प्रत्यक्ष भेट झाली होती. कोरोना काळात या दोघांमध्ये व्हर्च्युअल बैठका होत होत्या. सिडनीमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गामुळे कोरोनाबाबतचे निर्बंध वाढवण्यात आले. अत्यावश्यक असेल तरच शहराबाहेर राज्याबाहेर पडावं असं आवाहन न्यू साऊथ वेल्सच्या प्रीमियरनं केलंय. घराबाहेर मास्क बंधनकारक आहे. बारच्या बाहेर ग्राहकांना फक्त बसण्याची परवानगी आहे. घरात भेट देणाऱ्या पाहुण्यांची संख्याही फक्त 5 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सिडनी एअरपोर्टवर एक ड्रायव्हर पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानं लस घेतली नव्हती आणि परदेशी प्रवाशांना घेऊन जात असताना त्याला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. पण आता हीच रुग्णसंख्या 31 वर गेली आहे. सिडनीच्या शेजारच्या क्वीन्सलँड आणि व्हिक्टोरिया या राज्यांनी सिडनीमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तुर्कस्तानमध्ये पर्यटकांच्या आवडत्या अँटिलिया प्रदेशातील व्यावसायिक आता पर्यटकांसाठी सज्ज झालेत. गेले 20 महिने कोरोनामुळे इथलं पर्यटन पूर्णपणे ठप्प झालं होतं. इथे बहुसंख्य पर्यटक रशियामधून येतात आणि रशियानं तुर्कस्तानमध्ये प्रवासासाठी आता बंदी उठवलेली आहे. आता इथल्या हॉटेल्समधल्या रूम स्वच्छ केल्या जात आहेत. स्विमिंग पूल भरण्यात आलेला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून इथं व्यवस्था केली जाते. रात्री 1 वाजता इथे अंक विकायला सुरुवात झाली. तेव्हापासूनच लोकांनी गर्दी केली होती. अनेकांनी एकापेक्षाही जास्त प्रति विकत घेतलेत. बुधवारी सकाळी वॉशिंग्टन डीसी मध्ये एका हायवेवरचा पादचारी पूल कोसळला होता. यामध्ये एकूण 5 जण जखमी झाले होते. त्यानंतर आता अर्धवट तुटलेला पूल पूर्णपणे पाडण्याचं काम करण्यात आलंय. पूर्वोत्तर वॉशिंग्टनच्या इंटरेस्ट 295 ला लागून असलेला हा पादचारी पूल बुधवारी कोसळून दुर्घटना झाली होती. वॉशिंग्टन डीसीचे सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमहापौर ख्रिस गेल्डार्ड यांनी माहिती देताना सांगितलंय की एक मोठा ट्रक या पादचारी पुलाला धडकला होता, ज्यामुळे हा पूल काहीसा अस्थिर आणि कोसळण्याच्या स्थितीत होता. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले होते. अमेरिकेमध्ये आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारतेय. मात्र मिसुरीमध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. इथे डेल्टा व्हेरियंटमुळे वेगानं होणारा संसर्ग आणि लसीकरणाबाबतचा निरुत्साह त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये लस न घेतलेल्या तरुणांची संख्या वाढतीये. सध्या अमेरिकेत सर्वात जास्त इन्फेक्शन रेट मिसुरीमध्ये आहे. लसीकरणाचं प्रमाणही अगदी कमी आहे. एका काउंटीमध्ये तर फक्त 13% लसीकरणच झालंय. हॉस्पिटलमधल्या लस घ्यायला नकार दिलेल्या 150 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलंय किंवा त्यांना लसीच्या आवश्यकतेबद्दल कर्मचाऱ्यांनी केलेला दावा फेटाळून लावल्यानंतर राजीनामा द्यायला सांगितलं आहे. एकूण 153 जणांवर अशी कारवाई करण्यात आल्याची माहिती होस्टन मेथोडिस्टच्या प्रवक्त्यानं दिली आहे. जर या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना लस घेणं आवश्यक वाटत नसेल तर त्यांनी इतरत्र काम करावं असा निर्णय या महिन्याच्या सुरुवातीलाच न्यायाधीशांनी दिला होता. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची मागणीही केली होती. डेल्टाच्या संसर्गामुळे कोरोनाचा समूळ नाश करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठा धोका निर्माण झालाय असा इशारा व्हाईट हाऊसचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फाउसी यांनी दिलाय. मूळ भारतात आढळलेल्या या व्हेरियंटचे अमेरिकेत आता 20% सुद्धा जास्त रुग्ण आढळलेत. 2 आठवड्यांपूर्वी हे प्रमाण केवळ 10% होतं असं डॉक्टर फाउसी यांनी स्पष्ट केलंय. ब्रिटनमध्ये सुद्धा डेल्टाचा संसर्ग वाढतोय. अमेरिकेतल्या लसी डेल्टा विरोधात लढण्यासाठी प्रभावी आहेत असंही ते म्हणाले. पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये लसीकरणाला वेग आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लिस्बन युनिव्हर्सिटीच्या स्पोर्ट्स स्टेडियममध्ये पुन्हा एकदा लसीकरण केंद्र खुलं करण्यात आलंय. पोर्तुगालच्या लष्कराकडून हे केंद्र चालवलं जाणार आहे आणि 50 वर्षांवरील लस न घेतलेल्या लोकांना इथे प्राधान्यानं लस दिली जाईल. पोर्तुगालमध्ये बुधवारी 1500 रुग्णांची एका दिवसात नोंद झालेली आहे. यातले 2/3 रुग्ण लिस्बनमधले आहेत. सध्या तरी हॉस्पिटलमधली परिस्थिती आटोक्यात आहे. लिस्बनमध्ये आणि तिथून बाहेर जाण्यावर याआधीच बंदी घालण्यात आली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या यांची वैयक्तिक भेट घेतली. कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनची त्यांची ही पहिली भेट आहे. यापूर्वी या दोघांची 15 महिन्यांपूर्वी 11 मार्च 2020 रोजी प्रत्यक्ष भेट झाली होती. कोरोना काळात या दोघांमध्ये व्हर्च्युअल बैठका होत होत्या. सिडनीमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गामुळे कोरोनाबाबतचे निर्बंध वाढवण्यात आले. अत्यावश्यक असेल तरच शहराबाहेर राज्याबाहेर पडावं असं आवाहन न्यू साऊथ वेस्टच्या प्रीमियरनं केलंय. घराबाहेर मास्क बंधनकारक आहे. बारच्या बाहेर ग्राहकांना फक्त बसण्याची परवानगी आहे. घरात भेट देणाऱ्या पाहुण्यांची संख्याही फक्त 5 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात सिडनी एअरपोर्टवर एक ड्रायव्हर पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानं लस घेतली नव्हती आणि परदेशी प्रवाशांना घेऊन जात असताना त्याला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. पण आता हीच रुग्णसंख्या 31 वर गेली आहे. सिडनीच्या शेजारच्या क्वीन्सलँड आणि व्हिक्टोरिया या राज्यांनी सिडनीमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तुर्कस्तानमध्ये पर्यटकांच्या आवडत्या अँटिलिया प्रदेशातील व्यावसायिक आता पर्यटकांसाठी सज्ज झालेत. गेले 20 महिने कोरोनामुळे इथलं पर्यटन पूर्णपणे ठप्प झालं होतं. इथे बहुसंख्य पर्यटक रशियामधून येतात आणि रशियानं तुर्कस्तानमध्ये प्रवासासाठी आता बंदी उठवलेली आहे. आता इथल्या हॉटेल्समधल्या रूम स्वच्छ केल्या जात आहेत. स्विमिंग पूल भरण्यात आलेला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून इथं व्यवस्था केली जाते. सिंगापूरमध्ये आरोग्य खात्यानं 20 खासगी क्लिनिक्सना चीनची सिनोवॅक लस देण्यासाठी मान्यता दिली आहे. या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. लसींची संख्या मर्यादित असल्यानं सकाळपासूनच इथे रांगा लागल्या होत्या.